बाळाला जन्म दिल्यानंतर स्त्रीला सगळ्यात जास्त गरज असते तिच्या परिवाराची. पण अशा स्त्रियांचं काय ज्यांना परिवार नाही? अशा वेळी जपान सरकार बनतं त्यांचं परिवार. जपानमध्ये ना पोस्टपार्टम सेंटर ही एक खूप खास संकल्पना आहे. अशा स्त्रिया ज्यांना घरचा सपोर्ट नाहीये, परिवार नसेल किंवा फॉरेनहून आलेल्या स्त्रिया असतील त्यांच्यासाठी आहेत डेडिकेटेड पोस्टपार्टम सेंटर. गर्भधारणा झाल्यानंतर किंवा डिलिव्हरीच्या आसपास लोकल गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला एक खास सबसिडी मिळते. म्हणजे जिथे खर्च 30,000 ते 50,000 येन आहे तिथे हा सबसिडी मिळवल्यानंतर तुम्हाला प्रतिदिन 1,000 ते 3,000 येन मध्ये ही सबसिडी मिळवली जाते. हा खर्च कमी करू शकतो आपण. या पोस्टपार्टम सेंटरमध्ये बाळाला अंघोळीपासून बाळाची पूर्ण काळजी घेण्यासाठी 24 तास नर्सिंग सर्व्हिस मिळते. एवढंच नसून मातांसाठी पोस्टपार्टम डिप्रेशन मधनं बाहेर येण्यासाठी योगासह पोषक आहार या सगळ्या सोयी सुविधा मिळतात. म्हणजे आई 1 दिवसापासून 7 दिवसांपर्यंत ते 2 महिन्यापर्यंत बाळाला त्या पोस्टपार्टम सेंटरमध्ये घेऊन राहू शकते आणि पूर्ण आई सक्षम झाल्यानंतर त्या पोस्टपार्टम सेंटरमधनं रिलीज घेऊ शकते.